तुम्ही गृहमंत्री आहात आणि तुम्ही पोलिसांच्या त्यांच्या ओव्हरऑल आयुष्याबद्दल तुम्ही जागरूक सुद्धा आहात. पण गेल्या 2-3 वर्षातला रेकॉर्ड बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांचे म्हणजे कामावर असताना मृत्यू होण्याचं प्रमाण खूप वाढलंय. 2 वर्षातले जवळपास 350-400च्या जवळपास पोलिसांचा मृत्यू झालाय. तर मुंबई पोलिसांसारखं इतकी सक्षम यंत्रणा आपल्याकडे आहे, तर त्यासाठी गृहमंत्री म्हणून आपण काही विशेष योजना आणण्याचा प्रयत्न करतो. मुळामध्ये आज समाजामध्ये ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात लाईफस्टाईल डिसीज तयार झालेले आहेत, हायपरटेन्शन असेल, शुगर असेल म्हणजे डायबिटीस असेल, दुर्दैवाने आमच्या पोलिसांची लाईफस्टाईल देखील खूप स्ट्रेसफुल आहे आणि त्यामुळे त्यांच्याही मध्ये अनेक प्रकारचे रोग असतात आणि विशेषतः जी आमची कॉन्स्टेबुलरी आहे अगदी अनेक वेळा PSI API पर्यंत देखील कधी टेस्टच करत नाहीत. पद्धत नाही आपल्याकडे कोणी टेस्ट करायची. म्हणून आम्ही आता हा आग्रह केलाय की वर्षातनं एकदा त्यांची टेस्ट झाली पाहिजे आणि त्याच्या व्यवस्था आम्ही उभ्या केलेल्या आहेत. त्यातनं मोठ्या प्रमाणात त्यांची वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट करून त्या टेस्टमध्ये लक्षात येतं अनेकांना हायपरटेन्शन असतं, अनेकांना डायबिटीस असतो, काहींचं अगदी हार्ट पर्यंत प्रॉब्लेम्स पोहोचले असतात, त्यांनी बघितलेलेच नसतात. आणि म्हणून थोडं प्रिव्हेंटिव्ह अशा प्रकारचं एक काम आपण सुरू केलं आहे. स्ट्रेस कमी होईल म्हणून आपण प्रयत्न सुरू केलेला आहे. आपण विशेषतः आपल्या मुंबईमध्ये पहिला प्रयोग केला आणि 8 तासाची ड्युटी हा प्रयोग अतिशय यशस्वीपणे आपण मुंबईमध्ये राबवतो आहोत. इतरही ठिकाणी तो आपल्याला राबवायचा आपला प्रयत्न आहे. कारण अनेक वेळा 24 तासाची ड्युटी होऊन जाते आणि मग त्यातनं शेवटी शरीर आहे, जरी त्यांनी ट्रेनिंग घेतलं असलं तरी इतकं ट्रेनिंग नाही आहे की शरीर 24 तास काम करू शकेल आणि नेहमीच ते काम करू शकेल. त्यामुळे त्याही संदर्भात त्यांचं लाईफ स्ट्रेस फ्री कसं करता येईल हा आमचा प्रयत्न आहे. पोलिसांची घरं अलीकडच्या काळात जर आपण बघितली, आम्ही चांगली घरं पोलिसांना देण्याचा प्रयत्न करतोय. कारण आमचे अनेक पोलीस खोपट्यामध्ये राहतात, अनेक अतिशय वाईट परिस्थितीत राहतात. चांगली घरं त्यांना मिळाली पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर पोलिसांचं आरोग्य याकडे देखील गेल्या काही वर्षात आपण विशेष लक्ष घातलेलं आहे. गृहमंत्री म्हणून काम करताना मागच्या टर्ममध्ये सुद्धा तुमच्या काळात अनेक SIT स्थापन झाल्या होत्या. बहुतेक वेळेस SIT स्थापन झाल्या हे आम्हाला कळतं, पण त्याचे रिपोर्ट्स मात्र नंतर आमच्या हातापर्यंत काही लागत नाहीत. तर त्याची काही सोय तुम्ही पुढची केली? या SIT देखील MOU सारख्याच आहेत. पण बऱ्यापैकी SITचे रिपोर्ट्स येतात. SIT लागतपर्यंत जेवढा इंटरेस्ट लोकांना असतो तेवढा रिपोर्टमध्ये असतोच असं नाही आहे. त्याच्यामुळे फार कोणी क्वेश्चन करत नाही की नेमकं त्याचं काय झालं. पण हे देखील खरं आहे की काही SIT जे आहेत ते अनेक वर्ष चाललेले आहेत, अजूनही त्याचे रिपोर्ट्स आलेले नाही आहेत. अर्थात आता माझ्याकडे त्याचा पूर्ण आकडा नाही आहे, पण साधारणपणे ॲव्हरेज SIT जी असते ती 1-1.5 वर्षामध्ये आपलं काम कंप्लीट करते. त्यातनं जे काही निघायचं आहे ते निघतं, त्याचे चार्जशीट वगैरे जातात. चार्जशीट गेल्यानंतर त्याचा विषय हा संपतो. आपल्याकडे काय आहे की एखादी गोष्ट ताजी असते त्यावेळेस 2-3 महिने त्याचा ट्रॅक तुम्ही ठेवता, आम्ही ठेवतो. ती गोष्ट शिडी झाली की तुम्ही ट्रॅक ठेवत नाही, आम्ही ट्रॅक ठेवत नाही.